काल आपण मोलार कंडक्टिव्हिटी म्हटलंय. मोलार कंडक्टिव्हिटी बोलू नका सत्रे. मोलार कंडक्टिव्हिटी आणि हे सपाटे माझं आहे तेच करा. म्हणून पुस्तकातलं काय करू नका. पुस्तकातलं टिपिकल आहे. मोलार कंडक्टिव्हिटीला काय प्लँक लॉंग फॉर्म लॅम्बडा एम. डेफिनेशन काय बघा. It is the conductivity. It is the conductivity produced when 1 mole of an electrolyte is dissolved in a solvent so as to produce its positive and negative charge ions. The conductivity given by all these positive and negatively charged ions of 1 mole of an electrolyte, it is known as molar conductivity. 1 मोल एवढा इलेक्ट्रोलाइट घेतला, तो डिझॉल्व केला, त्यानं जेवढे आयन्स प्रोड्यूस केले आणि त्या आयन्सना जेवढी कंडक्टिव्हिटी कंडक्ट केली, कंडक्टिव्हिटी दाखवली, त्यालाच मोलार कंडक्टिव्हिटी म्हणायचं. इट इज द कंडक्टिव्हिटी प्रोड्यूस्ड बाय ऑल द आयन्स प्रोड्यूस्ड when 1 mole of an electrolyte is dissolved in a solvent. 1 मोल एवढ्या इलेक्ट्रोलिटिक सबस्टन्स न सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व केल्यानंतर जेवढे आयन्स तयार झाले त्या सर्व आयन्सनी दाखवलेली कंडक्टिव्हिटी त्याला मोलार कंडक्टिव्हिटी म्हणायचं. इट इज ऑलवेज डिनोटेड बाय सिम्बॉल लॅम्बडा एम. त्याच्यानंतर आता हे लॅम्बडा एम किंवा लॅम्बडा एम इज इक्वल टू 1000 into k divided by c. K means specific conductance, C means concentration of the solution किंवा conductance म्हणतो, सॉरी conductance. आणि 1000 ml 1 लिटर 1000 ml किंवा 1000 क्यूबिक सेंटीमीटर एवढ्या सॉल्व्हंट मध्ये 1 मोल एवढा इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व करायचा. 1000 का घेतलं तर 1000 क्यूबिक सेंटीमीटर म्हणजे 1000 ml सॉल्व्हंट घेतला. किती म्हणजे कोणतरी बोलतंय, मास्क लावून बोललो बघ, कशासाठी बोलतोय? जा की बाहेर, तुला मी कडे आम्ही त्या तासाला बसा म्हणून सांगितलं नाही कोणाला. तर 1000 ml मध्ये 1 मोल इलेक्ट्रोलाइट 1 mole of an electrolyte is dissolved in 1000 ml. आणि त्यावेळेला हे काय स्पेसिफिक कंडक्टन्स आहे. स्पेसिफिक कंडक्टन्स के म्हणजे काय? इट इज द कंडक्टन्स गिवन बाय ए कंडक्टर हॅव्हिंग 1 सेंटीमीटर लेंथ and whose cross sectional area it is equal to 1 square centimeter. Conductance, it is the conductance. Conductance म्हणजे काय? कंडक्टन्स ची डेफिनेशन काय सांगितली? इट इज दी रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स म्हटलं तरी चालतंय, ते पण चालतं. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला हे येतं. आता हे सीजीएस मध्ये झालं. सीजीएस सिस्टीम मध्ये, एसआय सिस्टीम मध्ये काय करायचं माहिती का? 1000 ml म्हणजेच लॅम्बडा एम इज इक्वल टू के बाय सी येतं. हे कशामध्ये? एसआय सिस्टीम मध्ये. कारण 1000 ml म्हणजेच 1 लिटर, म्हणून 1 लिटरला k into 1 म्हणजे व येतं. तर हे आलं एसआय सिस्टीम मध्ये मोलार कंडक्टिव्हिटी. लॅम्बडा एम मोलार कंडक्टिव्हिटी, इट इज द रेशिओ ऑफ स्पेसिफिक कंडक्टन्स टू द कंडक्टन्स किंवा इट इज द रेशिओ ऑफ specific conductance to the conductance of an electrolyte. त्यानंतर पुढचा भाग आहे रिलेशन बिटवीन
relation between specific conductance K and molar conductivity. मोलार कंडक्टिव्हिटी त्याला लॅम्बडा एम म्हणायचं. के आणि लॅम्बडा एम चं रिलेशन. तर आता आपल्याला माहिती आहे कंडक्टिव्हिटी स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणजे काय सांगितलं. इट इज द कंडक्टन्स गिवन बाय 1 cubic centimeter ऑफ सोल्युशन म्हटलं तरी चालतं. कळलं. 1 cubic centimeter म्हणजे 1 ml. 1 ml इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन न जे कंडक्शन दाखवलं ते स्पेसिफिक कंडक्टन्स. हे झालं सीजीएस मध्ये. 1 मीटर क्यूब म्हणजे 1 लिटर हे एसआय मध्ये झालं. स्पेसिफिक कंडक्टन्स एसआय सिस्टीम नुसार याची डेफिनेशन कशी सांगायची. स्पेसिफिक कंडक्टन्स इट इज द कंडक्टन्स गिवन बाय 1 मीटर क्यूब ऑफ द सोल्युशन ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलिटिक सबस्टन्स 1 मीटर क्यूब एवढ्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केला म्हणजे 1 लिटर मध्ये डिझॉल्व्ह केला. त्यावेळेला त्याने जो कंडक्टन्स दाखवला त्याला स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणायचं. कळलं. कन्सिडर आता त्याच्या पुढचं रिलेशन बघूया आपण सीजीएस मध्ये. कन्सिडर सी मोलार सोल्युशन. सी मोलार सोल्युशन म्हणजे काय. सी मोल्स ऑफ एन इलेक्ट्रोलाइट dissolved in 1 liter किंवा 1000 cubic centimeter of solution. आता C moles present in 1000 cubic centimeter of solution. Hence 1 mole present in 1000 divided by C cubic centimeter. 1 mole of an electrolyte is present in 1000 by C cubic centimeter of solution. Since म्हणजे असं लिहायचं. Since म्हणजे वरती 2 खाली 1 टिंब. Conductance of 1 cubic centimeter of solution is K. 1 cubic centimeter आपण स्पेसिफिक कंडक्टन्सची डेफिनेशन काय सांगितली. 1 cubic centimeter न एवढ्या द्रावणाने दिलेल्या कंडक्शन त्याला स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणजे त्याला के म्हणतो आपण. तर त्याच्यानुसार कंडक्टन्स ऑफ hence conductance of 1000 by C cubic centimeter of solution. 1 सेंटीमीटर न के एवढं दिला तर 1000 भागिले C क्यूबिक सेंटीमीटर न किती दिला तर तो काढण्यासाठी काय करायचं K into 1000 divided by C. यालाच काय म्हणायचं लॅम्बडा m. लॅम्बडा m that is K into 1000 divided by C. मोलार कंडक्टिव्हिटी. हे सीजीएस मध्ये झालं. आता एसआय नुसार जर जायचं म्हटलं तर याला फक्त काय करायचं 1000 च्या ठिकाणी एसआय मध्ये लॅम्बडा m is equal to K by C. नोट्स मध्ये मी व्यवस्थित दिलेलं आहे ते. आणि याचं युनिट पर ओहम पर मीटर स्क्वेअर पर मीटर नाही पर ओहम मीटर स्क्वेअर पर मोल. एसआय मधलंच आपल्याला एसआय मधलं काय म्हणजे पाहिजे सीजीएस मधलं काय नको. तर हे रिलेशन बिटवीन के आणि लॅम्बडा m. के आणि लॅम्बडाचं रिलेशन या पद्धतीने असेल.
नोट्समध्ये मी दिले ते व्यवस्थित बघा. त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ डायल्युशन. इफेक्ट ऑफ डायल्युशन ऑन कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी वरती डायल्युशनचा काय इफेक्ट होतो. आता आपण 1 लिटर एवढं द्रावण घेतलंय. किती? 1 लिटर. 1 लिटर द्रावण असेल तर 1 लिटर द्रावणामध्ये म्हणजे एक इलेक्ट्रोलाइट याच्यामध्ये डिझॉल्व्ह केला, त्यानं धन प्रभाराचे आणि ऋण प्रभाराचे आयन्स तयार केले. 1 लिटर एवढ्या द्रावणामध्ये एखाद्या इलेक्ट्रोलाइटचं द्रावण आपण तयार केलं. आता याच्यामध्ये जेवढे आयन्स असतील तेवढे कंडक्शन साठी उपयोगी पडतील. जेवढे जास्त आयन्स तेवढी जास्त कंडक्टिव्हिटी. कळलं का बघा. समजा मी 100 मॉलिक्युल्स टाकले, त्याचे 100 धन प्रभाराचे आयन्स तयार झाले आणि 100 ऋण प्रभाराचे आयन्स तयार झाले. जेवढे धन आणि ऋण प्रभाराचे आयन्स या द्रावणामध्ये जास्त तयार होतील तेवढी कंडक्टिंग पॉवर जास्त असेल. आता याला आपण डायल्यूट केलं, इफेक्ट ऑफ डायल्यूशन म्हटलंय. ह्या 1 लिटर द्रावणामध्ये आणखी 1 लिटर पाणी टाकलं आणि मग त्यातलं परत 1 लिटरच बाजूला काढलं. बघा बरं का मी काय म्हणतो, डायल्यूशनचा काय इफेक्ट आहे. 1 लिटरचं द्रावण आहे, परत त्याच्यामध्ये आणखी 1 लिटर पाणी टाकलं. काय झालं, काय डायल्यूशन झाल्यामुळं नंबर ऑफ आयन्स काय झाले, डिक्रीज पर लिटर. नंबर ऑफ आयन्स पर लिटर डिक्रीजेस. Hence conductivity also decreases. कळतं का इफेक्ट ऑफ डायल्यूशन. एखाद्या इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आपण डायल्यूट केलं तर नंबर ऑफ आयन्स पर लिटर डिक्रीजेस. Hence conductivity also decreases. कळतं का नाही. साधं सोपं करून सांगितलंय मी. 1 लिटर मध्ये असताना आयन्सची संख्या 100 आहे. आपण 1 लिटरच्या ऐवजी 2 लिटर केलं म्हणजे एका लिटर मागे 50 आयन्स झाले. आयन्सची संख्या कमी झाली म्हणजे कंडक्टिव्हिटी कमी झाली. As dilution increases, number of ions per liter decreases. Hence conductivity also decreases. तर डायल्यूशनचा इफेक्ट काय होतो ते ग्राफ वर दिलेला आहे. ग्राफ वगैरे काही समजावून सांगायची काही गरज नाही, इतकं सोपं आहे ते. तर तेवढं बघा तुम्ही. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे कोहलर-रॉस लॉ. फक्त मी एवढाच, ग्राफचा अर्थ पण तोच आहे. माझ्यामध्ये हे सांगितलं की तुम्हाला कळायला पाहिजे. काय झालं तर मला काय म्हणायचंय, डायल्यूशनचा काय इफेक्ट होतो ते कळालं का. साधं सोपं करून सांगितलंय ना. थोडक्यात काय, सरबत केले, उन्हाळ्याचे दिवस आहेत, 2 ग्लास सरबत केले. लिंबू वगैरे काही नाही, आपण अशा वस्तीवर राहतो की जिथं काही मिळत नाही. अजून एक 2 जण आले तर आपण काय करू, त्या 2 ग्लासचा सरबताचं अजून 2 ग्लास मध्ये अर्धे 4 ग्लास अर्धे करू आणि समाधानासाठी ग्लास तर पूर्ण द्यायचे सर्वांना, भरलेले पाहिजे. 4 ग्लास मध्ये राहिलेलं पाणी ओतून टाकायचं. म्हणजे काय झालं, 2 ग्लास सरबत पिताना सरबतासारखं वाटलं असतं, परंतु 4 ग्लास त्याचे केले 2 ग्लासचे, त्याच्यामुळे काय झालं, त्या सरबताची टेस्ट अगदी पाण्यासारखीच झाली. परंतु आपलं समाधान सरबत सगळ्याबरोबर घ्यायचं म्हणून घेतलं. तसं डायल्यूशन एखाद्या इलेक्ट्रोलाइटचं केलं तर काय होतं, नंबर ऑफ आयन्स दे गोज ऑन डिक्रीजिंग. हेन्स कंडक्शन कॅपॅसिटी आल्सो डिक्रीजेस.
एवढंच सांगायचं आणि याच्यावरून ते ग्राफ वगैरे सांगितले ते बघा. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे कोहलरॉस लॉ. कोहलरॉस SCHS कोहलरॉस लॉ हा मी TYBSc ला असताना शिकलोय. खरं सांगतो, कोहलरॉस लॉ हा मला TYBSc ला फिजिकल केमिस्ट्री मध्ये होता. तो आज मी शिकवतो. मी शिकताना TYBSc ला मी घासून दमलो तरी मला ते पाठवत नव्हतं. तर डेफिनेशन बघा. डेफिनेशन काय कोहलरॉस लॉची? द लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. The limiting molar conductivity of an electrolyte. It is the sum of individual contributions of cations and anions of a dissolved electrolyte. त्यालाच कोहलरॉस लॉ म्हणायचं. कोहलरॉस लॉ, the limiting molar conductivity. The limiting molar conductivity of an electrolyte. It is the sum of individual contributions of cations and anions of an electrolyte. That is known as कोहलरॉस लॉ. तर याचं स्टेटमेंट लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. एक्झाम्पल त्याचं लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. आता त्याचा शब्द कसा द्यायचा? लॅम्बडा 0m त्याला म्हणायचं. लॅम्बडा m ला आपण काय म्हटलंय? मोलार कंडक्टिव्हिटी. लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटीला काय करायचं माहिती आहे का? 0 लिहायचं. लक्षात ठेवा. लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजेच कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन ऍट इन्फिनिटी डायल्यूशन. कळतं का? त्या इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनला डायल्यूट किती करायचं? इन्फिनिटी. म्हणजे त्याला लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा 0m म्हणायचं. तर लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl इलेक्ट्रोलाइट आपल्याला काढायचं. तर लॅम्बडा 0m ऑफ NaCl इज इक्वल टू, तर ते कसं लिहिता येईल? लॅम्बडा 0 Na प्लस लॅम्बडा 0 Cl मायनस. कळलं का? बघा. त्याच्यानंतर यामध्ये थोडासा इन जनरल कसं लिहायचं बघा. समजा आता ह्या NaCl चे मॉलिक्युल्स आपल्याला माहिती असतील तर ते कसं लिहायचं? लॅम्बडा 0m NaCl इज इक्वल टू V प्लस लॅम्बडा 0 Na प्लस V मायनस लॅम्बडा, त्याला काय म्हणतात? न्यू म्हणतात. न्यू Cl मायनस. आता ह्याचा प्रत्येकाचा अर्थ मी सांगतोय बघा. हे न्यू सारखं असतात. हे नंबर ऑफ कॅटायन्स and anions in one formula unit. समजा NaCl चे 10 मॉलिक्युल्स घेतले तर किती? 10 Na प्लस येतील आणि 10 Cl मायनस येतील. म्हणजे Na 10 आहेत तर ह्याची संख्या किती येणार? ह्याची किंमत किती येणार? 10. याची किंमत किती येणार? 10. नंबर ऑफ कॅटायन्स. कॅटायन्स म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आहे.
and negative ions, number of anions in one formula unit. एक फॉर्म्युला NaCl चा एक मॉलिक्यूल घेतला तर एक Na एक Cl मिळेल. NaCl चे 100 मॉलिक्यूल्स घेतले तर 100 Na प्लस 100 Cl येतील. तर त्यावेळेला 100 इथं लिहावं लागेल. तर आणि लॅम्बडा 0 हे Na प्लस हे काय याचा अर्थ तुम्हाला माहितीच आहे. लॅम्बडा 0 Na प्लस लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन आणि लॅम्बडा 0 Cl मायनस लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ anion. तर अशा पद्धतीने याचं लॅम्बडा 0 m म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फिनिटी डायल्यूशन फॉर NaCl कशी कॅल्क्युलेट करता येईल या पद्धतीने. आपण याच्यावरचे प्रॉब्लेम घेणार आहे त्यावेळेला आधी कळेल. अगदी साधं सोपं आहे, याच्यामध्ये काहीच टिपिकल असं नाही. साधं सोपं करून आणखी सांगतो. समजा NaCl इलेक्ट्रोलाइट आहे, त्याचे 50 मॉलिक्यूल्स आहेत. तर ते काय झाले 50 Na प्लस येतील, 50 Cl मायनस आयन्स येतील. मग हे म्यू पॉझिटिव्ह आणि म्यू निगेटिव्ह किती किती येतील 50 येतील. लॅम्बडा Na प्लस लॅम्बडा 0 Na प्लस कॅटायनची मोल कंडक्टिव्हिटी माहिती असेल किंवा दिलेली असेल प्रॉब्लेम मध्ये याची दिलेली असेल तर याच्यावरून तुम्ही लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी फॉर NaCl इलेक्ट्रोलाइट काढू शकता. लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय तर कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl अप टू इन्फिनिटी डायल्यूशन ऑफ NaCl इलेक्ट्रोलाइट. NaCl च्या इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन मध्ये इतकं पाणी ओतायचं की त्याच्या पुढे त्याच्या मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये काहीच बदल होता कामा नये. आहे तेवढी व्हॅल्यू स्थिर राहिली पाहिजे. इथपर्यंत डायल्यूशन करायचं त्यालाच लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी असं म्हणतात. त्याचे ऍप्लिकेशन्स वगैरे ह्याच पद्धतीचे आहेत, त्याचं काय फारसं हे बघायला नको. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे कंडक्टिव्हिटी सेल. कंडक्टिव्हिटी सेल conductivity cell it is used to determine the resistance of solution. कशासाठी वापरायचा to calculate resistance of solution. एखाद्या द्रावणाचा रेझिस्टन्स रोध मोजायचा असेल तर तुम्हाला कंडक्टिव्हिटी सेलचा वापर करावा लागेल. कंडक्टिव्हिटी सेल इट इज युज्ड फॉर or it is used to measure the resistance of solution. आता हा काय कसा बनवला जातो बघा. एक अशी ग्लास ट्यूब असेल, ह्या ग्लास ट्यूब मध्ये काय केलेलं आहे असे 2 प्लॅटिनमची वायर्स आहेत. त्या प्लॅटिनम वायरला काय केलेलं आहे प्लॅटिनमची प्लेट बसवलेली आहे, फिट केलेली आहे. त्याच्यानंतर यांना इलेक्ट्रिकल टर्मिनलशी जोडण्यासाठी फ्लेक्सिबल वायर्स जोडलेले आहेत. हे प्लॅटिनम ही ग्लास ट्यूब आहे. ग्लास ट्यूब ग्लास ट्यूबच्या मध्ये काय केलेलं आहे 2 प्लॅटिनमच्या वायर आहेत. प्लॅटिनमच्या वायर वरच्या बाजूने हे फ्लेक्सिबल का ठेवले तर एखाद्या ज्याचं मेजरमेंट करायचं त्याला कनेक्ट करण्यासाठी. आणि ऍट द बॉटम ऑफ द प्लॅटिनम वायर देयर आर प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम प्लेट किंवा प्लॅटिनम प्लेट. They are coated by means of chloroplatinic acid. Platinized platinum plate. Platinized platinum plate कशा तयार करायच्या या प्लॅटिनम प्लेटला क्लोरोप्लॅटिनिक ऍसिडचं कोटिंग करायचं म्हणजे त्या प्लेट काय होतील प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम प्लेट. त्याच्यानंतर
coating of platinum black is achieved on the fluoride. The cell is dipped in the solution. आता हा कंडक्टिव्हिटी सेल कशात बुडवायचा, कशात ठेवायचा? It is placed in a beaker whose resistance to be measured. ज्याचा रेजिस्टन्स मेजर करायचा आहे त्याच्यामध्ये हे ठेवून टाकायचं. तर हा कंडक्टिव्हिटी सेल. कंडक्टिव्हिटी सेल कळाला? परत रिपीट करतोय. कंडक्टिव्हिटी सेल. It is used to measure the resistance of solution. Any solution. कुठल्याही कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन असेल तर त्या सोल्युशनचा रेजिस्टन्स मोजायचा असेल तर त्याच्यासाठी हा कंडक्टिव्हिटी सेल वापरायचा. याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे? इट कन्सिस्ट ऑफ ए ग्लास ट्यूब in which platinum wires are fitted or platinum wires are attached केलेले असते. platinum wires are connected to the glass tube at the bottom part of the platinum wire. At the bottom position of the platinum wire there are platinum plates. These plates are coated by means of chloroplatinic acid. Upper portion of the platinum wire it is used for connection with the Wheatstone's bridge. Wheatstone's bridge आपण त्याच्यासाठी वापरणार आहे. त्याच्यासाठी याचा रेजिस्टन्स सोल्युशनचा मोजण्यासाठी त्याला कनेक्ट करण्यासाठी हे टर्मिनल्स वापरायचे. This conductivity cell it is kept in a solution whose resistance to be measured. ज्याचा रेजिस्टन्स मोजायचा त्याच्यामध्ये हे ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर किती मिनिटं झाले? राहिलेत का? ठीक आहे, मग हे एवढं लिहून टाकू. हे रेजिस्टन्स हा तर झालेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे व्हीटस्टोन्स ब्रिज. हा डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. सुरुवातीला सेल कॉन्स्टंट काढणं गरजेचं असतं. सेल कॉन्स्टंट काढायचं म्हटलं तर सेल कॉन्स्टंटची डेफिनेशन काय बघा. हे परीक्षेला विचारतात बरं का. सेल कॉन्स्टंट आणि त्याला सिंबल आहे B इज इक्वल टू L/A. हे महत्वाचं आहे बघा. B म्हणजे काय म्हणायचं? B ला काय म्हटलं? सेल कॉन्स्टंट. हा कसा काढायचा? L/A. L means length or distance in between two electrodes. दोन इलेक्ट्रोड मधलं जे डिस्टन्स आहे हे L काय आहे? दोन इलेक्ट्रोड, हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड, ह्या दोन मधलं डिस्टन्स L. आणि A क्रॉस सेक्शनल एरिया. त्याला काय म्हटलंय? क्रॉस सेक्शनल एरिया. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ एन इलेक्ट्रोड. It is the cell constant B. It is the ratio of length in between two electrodes and cross sectional area. हा इलेक्ट्रोड जर असा असेल तर त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया तो A. L/A म्हणजे आपल्याला मिळणार सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंटची डेफिनेशन लेंथ ऑफ एन इलेक्ट्रोड किंवा लेंथ इन बिटवीन टू इलेक्ट्रोड्स divided by cross sectional area of electrode. It is nothing but the cell constant. त्याच्यानंतर पुढे डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट कसा काढायचा तर त्याच्यासाठी हे व्हीटस्टोन्स ब्रिज आहे. व्हीटस्टोन्स ब्रिज मध्ये काय केलंय बघा. जरा फास्ट होतंय ना असं तर नाव लिहिलं आहे. A B. त्याच्यानंतर इथं याला RX म्हटलंय. त्याच्यानंतर इथं तरी पण काही सोपंच आहे, एवढं काय फारसं अवघड वाटत नाही मला, है ना.
सोपंच आहे. जास्त एसी सप्लाय आणि डीसी सप्लाय तुम्हाला माहिती आहे, मला जास्त काय फिजिक्स मधलं तरी पण मी सांगितलंय. त्याच्यानंतर हा काय करायचा, कंडक्टिव्हिटी सेलला जोडलाय. हे कंडक्टिव्हिटी सेल. त्याच्यानंतर हे कशात ठेवलंय, एका सोल्युशन मध्ये ठेवलंय ज्याचा कंडक्टन्स किंवा सॉरी रेजिस्टन्स मोजायचा आहे ते. हा झाला कंडक्टिव्हिटी सेल. कंडक्टिव्हिटी सेल. त्याच्यानंतर पुढं सोल्युशन ऑफ अननोन रेजिस्टन्स. याचा रेजिस्टन्स आपल्याला माहिती नाही, ज्याचा डिटरमाइन करायचा आहे. ज्या सोल्युशनचा रेजिस्टन्स मोजायचा ते सोल्युशन याच्यामध्ये घेतलंय. त्याच पद्धतीने इथं मध्ये डिटेक्टर आहे आणि तो डिटेक्टर इथं असा जॉकी किंवा त्याला एफ म्हणायचं. तर फिटस्टोन्स ब्रिज प्रिन्सिपल म्हणायचं याला. फिटस्टोन्स ब्रिज प्रिन्सिपल. त्या तत्वानुसार काय करायचं आहे, अननोन सोल्युशनचा रेजिस्टन्स मेजर करायचा. काय केलं सुरुवातीला, टू डिटरमाइन सेल कॉन्स्टंट ऑफ अननोन सोल्युशन 1 मोलार 0.1 0.5 काय असेल त्या कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनचा रेजिस्टन्स किंवा सेल कॉन्स्टंट मोजायचा असेल तर हे आपल्याला ही असेंबली वापरायची फिटस्टोन्स ब्रिज प्रिन्सिपलची. द रेजिस्टन्स ऑफ केसीएल सोल्युशन. आता ह्या सोल्युशन कोणतं घेतलंय, सोल्युशन ऑफ अननोन रेजिस्टन्स केसीएल चं सोल्युशन घेतलंय. तर रेजिस्टन्स ऑफ केसीएल सोल्युशन इट इज मेजर्ड बाय Wheatstone's bridge principle method. It consists of uniform AB sliding wire. याला स्लाइड वायर म्हणायचं. प्रॅक्टिकल झालेलं आहे त्यामुळे फिजिक्सचे AB इट इज युनिफॉर्म स्लाइडिंग वायर. कळलं. त्याच्यानंतर one end of this bridge it is connected to variable resistance. Rx म्हणजे काय, व्हेरिएबल रेजिस्टन्स. त्याला रेओस्टॅट म्हणतात बघा. कधी ऐकले का नाव, रेओस्टॅट सारखं. 1R म्हणजे B टर्मिनल इट इज कनेक्टेड टू Rx. Rx मीन्स व्हेरिएबल रेजिस्टन्स, ज्याचा रेजिस्टन्स आपण कमी जास्त करतो असा रेओस्टॅट इथं जोडलेला आहे. Another end of the terminal A it is connected to conductivity cell, and this conductivity cell it is dipped in a solution of unknown resistance with known concentration 1 molar 0.1 molar 0.05 molar etc. त्याचं मोलॅरिटी किंवा कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे, त्याचा फक्त आपण रेजिस्टन्स मेजर करायचा. When current starts from this AC source, the jockey is moved on wire AB. The point is selected on wire AB in such a way that this detector shows a zero deflection. हे ना झिरो डिफ्लेक्शन दाखवलं का नाही, त्यावेळेला ह्या AB वायर वरती काय करायचं, असा पॉइंट निवडायचा, असा पॉइंट सिलेक्ट करायचा की ज्या वेळेला डिटेक्टर झिरो डिफ्लेक्शन देईल. अगोदर Rx घ्यायचा सर्किट मध्ये, ते काय की 2A की वगैरे असते ती इथं कुठेतरी असेल किंवा ह्याच्या अगोदर असणार, आणि त्याच्यानुसार हा डिटेक्टरच्या सहाय्याने काय करायचं, याच्यावरती टच केला की इथं ज्या वेळेला डिफ्लेक्शन देत नाही त्यावेळेला ते डिस्टन्स किंवा तो पॉइंट नोट करायचा, त्याला नाव द्यायचं आहे. तर त्याच्यानंतर पुढं रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन. रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन इज प्रपोर्शनल टू लेंथ AC.
and resistance, variable resistance proportional to length BC. हा Rx म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टन्स, ते म्हणजे हे BC असेल आणि या सोल्युशन या बाजूला आहे म्हणजे लेंथ AC असेल. मग त्याच्यानुसार परत हा फॉर्म्युला काय बघा, R solution resistance of solution divided by Rx is equal to R solution by RAC म्हणायचं इथं AC Rx by RBC. त्याच्यानुसार पुढे काय लिहिता येईल, RAC is resistance of AC proportional to LAC. AC चा रेजिस्टन्स म्हणजे लेंथ AC, रेजिस्टन्स ऑफ BC proportional to length BC. मग त्यावरून काय करता येईल, RAC म्हणजे LAC, RBC म्हणजे LBC. तर आणि Rx म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टन्स हा नोन असतो, तर R सोल्युशन इज इक्वल टू, त्याच्या पुढची स्टेप कशी लिहायची, R सोल्युशन डिवाइडेड बाय LAC इज इक्वल टू Rx डिवाइडेड बाय LBC. त्याच्यावरून काय करायचं, R सोल्युशन म्हणजे रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन इज इक्वल टू LAC into Rx divided by LBC. ह्या लेंथ तुम्हाला मिळणार आहे, ती लांबी तुम्हाला मिळणार आहे, LAC LBC मिळणार आहे. व्हेरिएबल रेजिस्टन्स रेहोस्टॅट वरती तुम्हाला मिळणार आहे, त्याच्यावरून तुम्ही रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन डिटरमाइन करायचं. तर या पद्धतीचा हा हे झाला. तर एवढा भाग जरा टिपिकल होता. उद्यापासूनचं सर्व सोपं आहे, कुठलाही तासाला चुकू नका. इथून पुढचा आठवडा पण मीच घेणार आहे जेणेकरून हा टॉपिक संपून जाईल.